मराठी पाऊल पडते पुढे. या पर्व 1चे महाविजेते ऋतुराज शिरोडकर यांचा सन्मानित होतोय. पंच इशारा करतायत फायनल मॅच, अंतिम सामना आणि सामना सुरू होतोय. ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात. कॅप्टनच्या मॅट मधून कॅप्टन शॉट. धाव येतील त्या दोन. सुरेख सुरुवात. क्लिअर झोन मध्ये सर्व फराटे करतो आपल्या बॅट मधून. सौरभ सावंतच्या पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केली आहे अनिरा इलेव्हन या संघाने. संघाचा सगळ्यात महत्वाचा ऍसेट या संघाचा संघनायक अथर्व फराटे 2 धावेने खातं उघडतोय. पुढचा चेंडू बघतो मागे जातो. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत एक धाव तिथे कंप्लीट. उदय सावंत त्याच्यासोबत एक धाव तिथे कंप्लीट करतोय. धावसंख्येला आकार धावफल करून बघतोय. एकूण 3 धावा. अनंत घाडीकर यांचा सन्मानित होईल. आणि मी सुधीर सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनंत घाडीगावकर यांचा सन्मान आपण करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला उदय सावंत, बॉलिंग मार्कवर सौरभ सावंत. सावंत वर्सेस सावंत. पुढचा चेंडू मध्ये थोडासा बॅकवर्ड थांबला. इनसाइड आउट. फुल कनेक्शन. 2 धावा. चांगली फटकेबाजी. चेंडू मागतात पंच. चेंडू द्यायचे पंचांकडे. नवीन बॉल कारण षटक क्रमांक पहिला सुरू आहे. ब्युटिफुल जॉइनिंग. खूप चांगला टायमिंग बघायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. आपण पाहत आहोत. सुरुवात चांगली. सौरभ सावंत फुलटा चेंडू घेऊन फुलटॉस या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेदस्तू राणे. गुड फिल्डिंग. फुलटॉस चेंडूला इलेव्हेट करू शकले नाही, डिरेक्शन देऊ शकले नाही. आपण दरम्यान बघतोय की निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव जातो या षटकातला. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. सौरभ सावंत ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि 30 धावा डिफेंड करण्यामध्ये ताकद आपण बघितली त्या गोलंदाजीमध्ये. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट अगेन बाय उदय सावंत. सावंत वर्सेस सावंत. आणि धावसंख्या धावफलकावर 7. सावंतांचा जीव सावंतांवरच भारी पडता. शॉट दाखवलाय उदय सावंतने. दोन अप्रतिम फटके. सर्व सारखा त्याचा संघनायक त्यासमोर असेल, त्याच्या बरोबर असेल तर त्याला कुठली पर्वा आहे, त्याला कुठली भीती आहे. लीडर फलंदाजी उदय सावंतची. ऑनसाइडला प्लेस केले त्या ठिकाणी स्क्वेअरले मध्ये ते क्षेत्ररक्षक आहे, पण चेंडू जाईल तो घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आणि धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या आपण बघतो एका षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावर. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 धावा धावफलकावर. प्रश्नचिन्ह पेस निश्चितच उभं राहिले अर्णव 13 साठी की अथर्व फराटेची विकेट ही खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. वेदस्तू राणे षटक क्रमांक 2 मध्ये येतोय गोलंदाजीसाठी. या स्पर्धेमध्ये आपण भरपूर सारी पारितोषिकं बघतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण बघतोय म्हणजेच एलईडी टीव्ही अशा आकर्षक चषक आहे. आकाश खंड्यात कोणी पारितोषिक आलंय वेदस्तू राणेसाठी. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी टीव्ही आणि चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आणि चषक आहे. मालिकावीरसाठी प्युअर सिल्वर चिंतामणीचा सिम्बॉल सी म्हणजे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चषक आणि बॅट आणि त्याचबरोबर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज विनीत जैन यांच्याकडून देण्यात येणार आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा या षटकामध्ये पहिल्यांदाच वेदस्तू राणे राऊंड विकेट अटॅक करतोय लेफ्ट हँडर सर्व फराटे समोर. थांबून घ्यायचा प्रयत्न. गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर डॉमिनेट करणारा चेंडू. सुपर बॉलिंग. सरप्राईज झालंय. बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला हे चित्र बघायला मिळतंय की चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे तो निघून गेला सरप्राईज झाला या ठिकाणी अथर्व फराटे सारखा फलंदाज. पहिलाच बॉल डॉट टाकला वेदस्तू राणेने. पुढचा चेंडू वेदस्तूचा. चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन. फ्लिक ऑफ द रिस्ट. नो लुक शॉट. 2 धावा. पायावरचे चेंडू लीलया मारतो, सहज मारतो. त्याच्यावर त्याचा भरपूर चांगला कंट्रोल आहे आणि त्याचे फेवरेट स्ट्रोक आहेत, सिग्नेचर स्ट्रोक आहेत.
हे 2 धावा या चेंडूवर धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10 धावा धाव फलकावर. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. विदाउट लॉस फर्स्ट विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये. ती उदय सावंत आणि त्याचबरोबर फलंदाज अथर्व फराटेमध्ये. वेदस तुझा पुढचा चेंडू. ऑप्शनच्या बाहेर ऑफ कटर चेंडू. लेफ्ट हँडरसाठी लेग कटर भरपूर बाहेर निघतोय. वाईड बॉलचा इशारा केलाय पंचांनी. सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये आपण सामना बघत आहोत, स्पर्धा बघत आहोत. अर्थातच लाल मैदान, बिग बॅश चिंचपोकळी. पर्व 11व. त्या पर्वाचा सर्वांनाच आहे गर्व. चिंचपोळीकरांना, लालबागकरांना, आम्हा सर्वांना. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. चांगलं कॉन्टेस्ट. इव्हन मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिलाय ना, ते खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे. 30 चेंडूमध्ये 30 धावा डिफेंड केल्या या अर्णव 13 या संघाने. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक पुन्हा अथर्व आणि वेदस्तू राणेचा पुढचा चेंडू. खोदून काढला. वॉट अ शॉट ऑन दी अप अँड वॉट अ कनेक्शन ऑन दी राईज. खणखणीत चौकार. चांगलं कनेक्शन होतं. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. वेदस्तू पुढचा चेंडू घेऊन अथर्व समोर. ओ व्हॉट अ शॉट अगेन. व्हॉट अ शॉट अगेन. बॉटम हँडचा अप्रतिम वापर केलाय आणि चेंडू मिळतात या चेंडू 2 धावा. गुड शॉट बाय अथर्व फराटे. धावसंख्या 17. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे, फोर आर्म स्ट्रॉंग आहे आणि काय फलंदाजी केली आहे. जसं मला काहीतरी मगाशी उल्लेख केला की मला हॅट्रिक पूर्ण करायची आहे या स्पर्धेतली. सलग 3ऱ्या पर्वामध्ये फायनलमध्ये तो खेळतोय. चांगला दांडगा परफॉर्मन्स. मागचे दोन्ही पर्व त्याने गाजवलेत. मालेगावचा पुरस्कार त्याने पटकावलाय आणि यावर्षी सुद्धा आपण बघतोय ते सायकल. ती मात्र बॅट्स बॉलरसाठी आहे, पण लक्ष असेल त्याचं ते म्हणजेच त्या प्युअर सिल्वरच्या सिम्बॉलवर, चिंतामणीच्या चीवर आणि बॅटवर सुद्धा. ट्रॅक चेंज केला ओव्हर द विकेट. वेदस्तू. हो 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 हो. हे फटके तो लिहिलाय मारतो. त्याला झोपेत ना उठवा. लेग स्टिकवर चेंडू टाका. तो सहज मारू शकतो. एवढी जबरदस्त प्रावीण्य त्या फटक्यात त्याने मिळवलेला आहे आणि 2 धावा. सॉरी गोल्ड आहे, प्युअर गोल्ड आहे. चुकीने मी सिल्वर बोललो. प्युअर गोल्डचं तुम्हाला ते सिम्बॉल बघायला मिळेल. चिंतामणीचा ची तुम्हाला प्रेझेंट केला जाईल तो माल्यगवीरच्या पुरस्कारासाठी. प्लस 5000चं कॅश प्राइज आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी प्रत्येकी 2.5 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे मिलिंद जैन साहेबांकडून. अजून एक चांगला फटका. हे लेग स्टिकवर किंवा पायर चेंडू तुम्ही निश्चितच टाकू शकत नाही लेफ्ट हँडर अथर्व फराटेसाठी. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर. वेदस्तू पुढचा चेंडू घेऊन. पुढे येऊन सरसावून खेळलाय. ऑन साईडला प्लेस केलाय. माहिती आहे चेंडूवर धाव घ्यायची आहे. स्ट्राईक स्वतःकडेच घ्यायचं आहे आणि तोपर्यंत षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरीस सरासरी चांगली ठेवली. 10 धावा प्रति षटकामागे आणि अंकित झाल्या त्या 20 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नाणेफेक जिंकून प्रथमेश शेंद्रेचा निर्णय जो होता आम्ही गोलंदाजी करू, समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखणं इम्पॉर्टंट आहे. पण आपण बघतोय की एका बाजूला विहीर, एका बाजूला आपण बघतो खाई आहे. याचं कारण आपण बघतोय की बॅटिंगमध्ये जरी आपण बघतोय की अथर्व फराटे बॅटिंग जो करतोय, जो अफलातून बॅटिंग करतोय मागच्या दोन्ही सामन्यांपासून. त्याने मगाशी सतत त्याचा उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये माझी तशी फलंदाजी हवी तशी झाली नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली आहे, अक्षरशः लक्षवेधी भूमिका बघायला मिळते. मी म्हटलं मगाशी एखादला विहीर एकावरला आपण बघतो खाई. खाई म्हणजे काय? नाव आहे ते म्हणजे प्रभू सनच, जो दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीला येईल. त्यामुळे हे कॉन्टेस्ट मनोरंजक असणार आहे. बॉलिंग मार्कवर साईश फुलसुंदर या संघाचा अत्यंत अजून एक महत्वाचा ऍसेट. विथ द बॉल विथ द बॅट इम्प्रेस केल्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने, या उद्योन्मुख चेहऱ्याने. नाव आहे साईश फुलसुंदर. समोर अथर्व फराटे. फोर पिच होता. ऑनसाइडला प्लेस केले त्या क्षेत्ररक्षक आहे.
पहिल्या चेंडूवर संधी देत नाहीये. इव्हन बॅटचा फ्लो पण बघितला, खूप काही सांगून गेला. बॅटचा फ्लो सांगत होता की चेंडूला ऑन साईडला स्लॉग इट करायचं होतं. थोडासा डावलला जातोय, चर्चा करतोय, पुटपुटतोय की काय चुका होत आहेत, धावा येणं गरजेचं आहे. इव्हन सरासरी सध्या खूप चांगली आहे, 10ची बघायला मिळते. फलकर 20 धावा. साईजचा पुढचा चेंडू राऊंड विकेट खोदून काढलाय. ओव्हर पिच डिलिव्हरी बॅटवर करून घेतली आहे. अजून एक बॉटम हँडचा वापर आणि या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. गुड शॉट बाय अथर्व फराटे. अँड स्कोर मूव्स ऑन 22. 22 धावा धावफलकावर. साईश फुलसुंदर जो या इनिंग मधलं हे पॉवर प्लेचं षटक तो घेऊन आलाय. आणि इव्हन बघतो की त्याला माहिती आहे की लेफ्ट हँडर आहे, स्ट्रायकिंगला त्याला लेग स्टिकवर चेंडू टाकायचा नाहीये, तो चौकार मारू शकतो. अजून एक चांगला चेंडू. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. जो स्ट्रॉंग झोन आहे, ज्या झोन मध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे, त्या झोन मध्ये चेंडू टाकत नाहीये साईश फुलसुंदर. इंटेलिजंट बॉलिंग. संधी देत नाही अजिबात अथर्व फराटेला. दोन चेंडू खूप सुंदर त्या निश्चित हातालेने टाकले. दोन चेंडू निर्धाव. एका चेंडू आपण बघितलं की ओव्हर पिच डिलिव्हरी कोलरडबाच्या चेंडूला मात्र त्याने मात्र पिकअप केलं. चांगला फटका ऑफर केला. तिथे त्याने 2 धावा अंकी कंप्लीट केल्या. धावसंख्या 22. 22 धावा. विद्युत प्रकाशोतामध्ये आपण बघतो की अंतिम फेरी या बिग बॅश चिंचपोळीची सुरू आहे. हो, चेंडू हवेमध्ये उंच गेला, किती लांब गेला बघूया. पंच कन्फर्म करता सांगतात की फक्त 2च धावा मिळतील या चेंडूवर. डिरेक्शन समोर होतं त्या फटक्याचं मिड ऑनला. आणि 2 धावांची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघत आहोत. 24 धावा धावफलकावर. चांगला कॉन्टेस्ट मैदानावर अनुभवायला मिळते. अर्णव 13 विरुद्ध अनिरा 11. अनिरा 11 ज्या संघाचा परफॉर्मन्स खरंच लक्षवेधी राहिलाय. अक्षरशः भुवया उंचवणारा परफॉर्मन्स. लीगमध्ये एकही सामना ते पराभूत झाले नाही. क्वालिफायरला पोहोचले. क्वालिफायर 1 मध्ये सामना जिंकले. थेट फायनलमध्ये पोहोचले. आता फायनलमध्ये अर्णव 13शी ते 2 हात करतायत. 24 विदाउट लॉस. लेनचा होता चेंडू. ऑनसाइडला प्लेस केला. त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे. पण तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. क्विक सिंगल कंप्लीट. आखो आखो मी इशारा. उद्याने सांगितलं की या चेंडूवर आपण एक धाव घेऊया. बराच वेळ झाला. मी पण स्ट्राईक पासून दूर आहे. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली मैदानावर. ती अनिरा 11 या संघाची 25 धावा धावफलकावर. सकाळ सततलं क्रिकेट, विद्युत प्रकाश होतलं क्रिकेट, खूप फरक आहे याच्यामध्ये. विद्युत प्रकाश जोतामध्ये आपल्या डोळ्यासमोर भरपूर सारे लाईट्स असतात. प्रखर उजेड असतो. त्या 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 मुवमेंटला चेंडू साईड होणं हे तेवढं इम्पॉर्टंट असतं. स्ट्राईक एंडला उदय सावंत. धावसंख्या 25. ओधून काढलं. वॉट अ शॉट. शाबुक. और देखा है. आओ देखा ना ता और बता दीजिए हाथ वाल का भाव. शेर खणखणीत स्वागत केलं आणि षटकार ठोकला तो साईश फुलसुंदरच्या विरोधात. धावसंख्या 31. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 10.33. आणि अजूनही मैदानावर आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्गवर का गोलंदाज सज्ज होतोय तो सौरभ सावंत. बघायचंय 12 चेंडूमध्ये आता किती धावा इथे मात्र पाहतोय. बॅटिंग करणारा संघ तो म्हणजेच अनिरा 11. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघत आहोत मैदानावर. 31 धावेंची. सौरभ सावंत पुढचा चेंडू घेऊन षटकातला.
खोदून काढलाय क्षेत्रशी त्या ठिकाणी डीप मध्ये उभा आहे. संधी रनआउटची आहे, पण तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट झाली चेंडूवर. धावसंख्येत भर झाली, धावसंख्येत जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 व 32. षटक क्रमांक 14 सुरू. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सौरभ सावंत आलाय बॉलिंग मार्कवर. समोर उदय सावंत. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. संधी रनआउटची आहे. विकेट किपर प्रथमेश शेंद्रे डायरेक्ट हिट करतो त्या ठिकाणी, पण तोपर्यंत फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय. एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर. एका धावेने धावसंख्येत होईल ती भर. पंचांचा इशारा तो म्हणजेच 22चा. धावसंख्येत 33 विदाउट लॉस. एकही गडी न गमावता 33 धावा कुठल्यात आतापर्यंत मैदानावर या दोन्ही फलंदाजांनी. दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन सुरू आहे. मी बघते स्क्रीनवर हे डगआउट. या ठिकाणी अनिरा इलेव्हनचा संघ खूप खुश आहे. कॉन्फिडेंटली परफॉर्म केल्या स्पर्धेमध्ये या सर्व संघाने खेळाडूंनी. तो तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतो तो संघ अनिरा इलेव्हन. अथर्व फराटे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुल टॉस आहे, फटका बनवला त्या ठिकाणी. मिळतील या चेंडू निश्चितच 2 धावा. फुल टॉस चेंडू लपेटला अक्षरशः, असा फटका दाखवलाय तो अथर्व फराटेने. 35 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू उदय सौरभ सावंतचा. स्टेप आउट ऑन वॉट अ शॉट. चेंडू आतमध्ये येतोय आणि पर्यंत एक धाव कंप्लीट केली ती अथर्व फराटेने. एकच धाव मिळते चेंडूवरती म्हणजे अथर्वला. 36 धावा धावफलकर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सौरभ सावंत जो मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात विकेट्स काढल्या होत्या, पण इथे विकेट्स घेण्याची संधीच मिळत नाहीये. विकेट देतच नाहीये, विकेट घेऊ शकत नाहीये मैदानावर गोलंदाज. आणि पूर्णपणे प्रेशराईज करतायत गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना हे दोन्ही आघाडीचे फलंदाज उदय सावंत आणि अथर्व फराटे. स्टेप आउट हवेमध्ये खेळ चेंडू रनआउटची संधी आणि इथे मात्र बघायचं. इथे मात्र बघूया काय ठिकाणी त्या घडले. त्या ठिकाणी रनआउट साठी अपील आणि फलंदाजी मात्र होईल तो बाद. उदय सावंतची विकेट मिळाली आहे आणि पहिलाच धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपात. उदय बॅक टू डगआउट. फलंदाजीला पोहोचले वन डाऊन बॅट्समन विभंजन सनस, प्रभू सनस. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक प्रभू सनस. धावसंख्या बघतो ती म्हणजेच 36 धावा एक गडी बाद. ओधून काढल्या समोर एक्झिक्यूट केलाय. फंबल त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत इथे मात्र धाव घेतलीच नाहीये फलंदाजाने आणि तोपर्यंत चौथं षटक इथे समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस 9ची सरासरी 36 धावा धाव फलकावर. अजूनही 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय या पहिल्या इनिंग मध्ये अंतिम फेरीच्या. येण्या षटकामध्ये प्रथमेश च्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. काल आपण बघितलं की मागच्या मॅच मध्ये ती जबाबदारी पार पाडली. 6 चेंडूत 8 धावा डिफेंड केल्या. त्यामुळे खूप काही इथे जबाबदारी मात्र असणाऱ्या खांद्यावरती म्हणजेच प्रथमेश शेंद्रेच्या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी. धावसंख्या आपण बघतोय 36. इकडच्या मुंबईमध्ये बॅटिंगसाठी आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला असेल तो अथर्व फराटे. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रभू सनस. चेंडू शिल्लक ते 6 बघायचं धावा किती मात्र जमवेल या 6 चेंडूमध्ये तो बॅटिंग करणारा अनिरा इलेव्हन हा संघ. वी ऑल्सो से थँक्स टू अवर स्पॉन्सर मस्त गावरान आणि ॲटमॉइस इव्हेंट्स प्रेझेंट बिग बॅश चिंचपोकळी. पुरस्कर्ते आमच्या या स्पर्धेतले मस्त गावरान स्वप्नील संजय जगताप, श्री समर्थ ऑप्टिकल्सचे सिद्धेश खानविलकर, बाबा कोलाचे सुशांत सावंत, चिंतामणी नेटवर्कचे अक्षय गोठणकर, लिवा ब्रँडचे अथर्व सावंत, त्यानंतर बाईक पॉईंटचे राहुल नार्वेकर, नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे योगेश उर्फ बंटी पाटील आणि ॲटमॉइस इव्हेंटचे प्रवीण राणे.
खूप खूप धन्यवाद सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं, ज्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते नव्या पर्वामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर आणि स्वतः संघनायक बॉलिंग मार्कवर येतोय प्रथमेश येंद्रे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. क्वालिफायर 2 मध्ये उपांत्य फेरीमध्ये अत्यंत मोठा धक्का त्यांनी दिलाय. त्यामुळे डाकवा संघ आहे. सामन्यामध्ये एक लाटणी आणू शकतो. चला, जे प्रेक्षक कठड्यावर बसलेत उतरून घ्या. मांडी घालून जे प्रेक्षक बसलेत आधी तुम्ही आधी उठायचंय. हा, प्लीज कठड्यावर शक्यतो बसू नका. शेवटची मॅच आहे, फायनल मॅच आहे. कॉन्ट्रोवर्सीचा चान्सच द्यायचा नाही आपल्याला. आणि गोलंदाज सज्ज होते प्रथमेश येंद्रे. फुलटॉस टाकलाय पहिला चेंडू आणि घोषांकी क्षेत्रात चेंडू जाईल निघून 2 धावेसाठी. या 2-2 धावा सुद्धा पुरेशा आहेत. आणि एक चांगलं टार्गेट सेट होईल. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. शेवट षटकातल्या पहिल्या चेंडूवर 2 धावेचा फटका ऑफर केला तो म्हणजेच अथर्व फराटेने. धावसंख्या 38. या स्पर्धेत आमचे अत्यंत मोठे पुरस्कर्ते म्हणेन की निश्चितच उल्लेख करेन प्रवीण राणे साहेब. मस्त गावरान आणि ॲटमॉइस इव्हेंटचे स्वतः ओनर आहेत. चला, मॅच आय थिंक बॉल आलेला आहे. सामना सुरू करा. 38 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू प्रथमेश येंद्रेचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. गुड फिनिश, गुड फिनिश, बिग विकेट. ट्रॅप होता, जाळ रचलं होतं आणि ते ट्रॅप मध्ये पकडलंय. सेट बॅट्समन टू डग आउट. यश मल्हारने चांगला फिनिश केला त्या ठिकाणी. जे बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही जर या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल निश्चित जाऊन सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलवर सर्च करा HR स्पोर्ट्स. येणाऱ्या काळातल्या सर्व क्रिकेटच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळतील. फलंदाज बाद होईल तो अथर्व फराटे. धावसंख्या 38 वर पहिला दुसरा धक्का लागला मैदानावर आपण बघतोय. $38 लॉस ऑफ टोटल 2 विकेट. फलंदाजीला पोहोचलाय म्हणजे स्ट्रायकिंग एंडला वेदांत फुटक 4थ्या क्रमांकावर. वेदांत फुटक स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पुढचा चेंडू. प्रथमेशने विकेट काढली ऑलरेडी. समोर एक्झिक्यूट केला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग बघायला मिळते. संदीप रनआउटची डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि या चेंडूवर मिळते एक धाव. बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि फक्त एकच धाव इथे एका धावेने खातं उघडलंय फलंदाजाने. धावसंख्या 39 इन लास्ट ओव्हर. हो, चेंडू आपण बघूया. हा चेंडू लेगस्टिकच्या जवळजवळ बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. खूप वेळानंतर पंच आमच्या गुणसंख्यक लेखाकडे वळतायत, यश सिंगकडे, आणि सांगतात वाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 वर. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू प्रथमेश येंद्रेचा. समोर सनस खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट केलंय. पंचांकडे अपील केलंय. पंच त्यावर खुश नाहीयेत. फलंदाज क्रिजच्या आतमध्ये पोहोचलाय. धाव संख्या इथे 1 मिळेल. धावा पाहायला मिळतील त्या 41 धावा धावफलकावर.
41 ऑन स्कोर कार्ड इन लास्ट ओव्हर. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. स्ट्रायकिंग फलंदाज आपण बघतोय जाऊन पोहोचलाय वेदांत फुटक. क्या बात आहे. लाजवाब लाजवाब अनप्लेबल डिलिव्हरी. खूप मोठा गॅप होता बॅट आणि पॅटच्या मध्ये. तिथून मध्ये चेंडू निघून गेला यष्टीवर. फलंदाज बाद क्लीन बोल्ड यश मिळते ते. गोलंदाज या संघाचा संघनायक मॅन विथ द गोल्डन आर्म प्रथमेश इंद्रेला 2 विकेट्स आतापर्यंत या षटकात त्यांनी काढल्यात. गुड बॉलिंग. एक्केचाळीस वर 3 गडी बाद. चला बॅट्समन लगेच पाठवा. उशीर बराच झालाय. बॅट्समन पाठवा लगेच. मॅच संपून त्यानंतर पार्टिसिपेशन सुद्धा बाकी आहे. बॅटिंगसाठी पोहोचलाय सिद्धेश हळदिवे. सिद्धेश हळदिवे येतोय बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज ग्राउंडवर. 41 वर 3. प्रथमेश इंद्रेचा पुढचा चेंडू. तो एका चेंडू. हा चेंडू काय होता. बीमर होता. पंचांचा इशारा. पंचांनी नो बॉल कॉल केलाय. बीमर टाकलाय. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर. म्हणजेच फलंदाज प्रथमेश इंद्रेचा फ्री हिट बॉल. धावसंख्या 42 42. 42 लॉस ऑफ 3 इन लास्ट ओव्हर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. हो वॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाजूला या ठिकाणी. आणि तोपर्यंत षटक इथे समाप्त होत आहे. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच धावफलकावर 42 धावा धावफलकावर आणि 43 धावांचं लक्षात मात्र असेल ते अर्णव 13 या संघासमोर. 43 रन्स टू विन फॉर द फायनल मॅच. फलंदाज सुद्धा पाठवून त्याच्यात फिल्डिंग सेट झालेली आहे. व्यासपीठावर मी सुधीर सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. सुधीर पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण एक विशेष सन्मानित करायचं आहे. आमचे आधारस्तंभ नेहमीच आम्हाला सढळ असते मदत करणारे आणि आपण या स्पर्धेमध्ये बघतोय मस्त गावरान आणि ऍटमॉइस इव्हेंटचे सर्व सन्मान्य प्रवीण राणे यांचा सन्मानित होतोय सुधीर साहेबांच्या शुभ हस्ते. हृदयाच्या अंतकरणात आभारी ते व्यक्त करतो आम्ही प्रवीण राणे साहेबांचे. असंच प्रेम आपलं इथे राहू दे आमच्या या सर्व कमिटी मेंबर्सवर, आयोजकांवर, या बिग बॅश चिंचपोकळीवर.
आणि आपल्याच पुढाकाराने, आपल्याच आशीर्वादाने, आपल्याच पाठिंब्यामुळे एक चांगला इव्हेंट, एक चांगली क्रिकेट स्पर्धा, एक चांगलं व्यासपीठ या खेळाडूंना मिळतंय, या मुलांना मिळतंय. याबद्दल आम्ही प्रवीण राणे साहेबांचे हृदयाच्या अंतकरणात आपण इथे व्यक्त करत आहोत. आणि यानंतर मी विनंती करेन बाईक पॉईंटचे ओनर राहुल नार्वेकर यांना विनंती करतो. आमचे अजून एक आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून आमचा खूप चांगला सपोर्ट भेटलाय, आमचे सिद्धेश खानविलकर यांचा सन्मानित होईल. सिद्धेश खानविलकर खूप जुने मित्र आहेत आमचे सुद्धा, आणि यांचा सन्मानित होता. आमचं प्राऊड मोमेंट आमच्यासाठी. श्री समर्थ ऑप्टिकल्सचे सिद्धेश खानविलकर यांचा सन्मानित व्यासपीठ होतोय आमच्या कमिटीच्या वतीने. हृदयाच्या अंतकरणात पुन्हा एकदा आम्ही सिद्धेशचा आभारी ते व्यक्त करू. थँक्यू सो मच सिद्धेश, गुड जॉब. तुमचे जे ऑप्टिकलचे जे फ्रँचायझी आहेत ते 2च्या ऐवजी 3च्या ऐवजी 4च्या ऐवजी 5 असे वृद्धिंगत होत राहू, वाढत राहू, हीच आम्ही चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो. वळतो क्रिकेटकडे, वळतो ग्राउंडकडे, वळतो या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे. बोलिंग मार्कवर मॅन विथ द गोल्डन आर्म सज्ज होईल तो प्रभू सनस, आणि समोर असेल तो प्रथमेश. पहिला चेंडू. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. तीच धमक आहे, तीच ताकद आहे, तीच धार आहे, तीच ओळख आहे, आणि तीच शैली आहे. नाव आहे प्रभू सनस. चिंचपोकळीचा प्रभुदेवा, गोलंदाजीतला प्रभुदेवा, जो आपल्या फिरकीवर भल्या भल्यानं नाचवतो. अप्रतिम लेग कटर टाकला होता प्रथमेश इंद्रे समोर. इनसाइड आउट, चांगला टायमिंग. बॅटचा फ्लो खूप काही सांगून गेलाय. 2 धावेने खातं उघडलंय स्वतः तरी संघाचं सुद्धा ते प्रथमेश इंद्रेने. 43चं लक्ष आहे. 8.60, म्हणजे 8, 8.5 ते 9 धावा, म्हणजे 8 ते 9 धावा आपल्या षटकामागे करायच्या आहेत त्या अथर्व 13ला. हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फटकामध्ये कॉन्फिडन्स होता, तजेलदारपणा होता, विश्वास होता, कॉन्फिडन्स भरपूर काही सांगून गेलाय या फटक्यातून. व्हॉट अ शॉट बाय कॅप्टन. थँक्यू थँक्यू. मी कॉमेंट्री करतो तुमची पद्धत होते. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट बाय प्रथमेश इंद्रे. दिस इज द कॅप्टन इनिंग असं मी म्हणेन. संघनाची जबाबदारी पार पडतोय. कूल माइंडेड, कूल काम अँड क्रिकेटर तुम्ही आता स्ट्रायकिंग इनला प्रथमेश इंद्रे. पुढचा चेंडू. लिडिंग एजच्या ह्यामध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी, आणि झेल झालाय ड्रॉप. थोडस कॉन्सन्ट्रेशन इथे चुकलं प्रथमेश इंद्रेचं. चेंडू बॅटची एज घेऊन निघून गेला. फ्लाइंग स्लिप मध्ये बघताय तुम्ही की ह्या विकेटचं महत्व माहिती आहे. अक्षरशः सगळ्यांनी डोक्यावर हात घेतलेत. एवढं जबरदस्त फलंदाज आपला होतो स्ट्रायकिंग एंडला तो प्रथमेश इंद्रे. धावसंख्या धावफलकावर 4. कमबॅक करत असताना प्रभू सनस. चेंडू हवेमध्ये, आणि पुन्हा एकदा आपण बघतो की पूर्णपणे मिस टाइम फटके बघायला मिळत आहेत. मी तर त्या चेंडू ड्रॉप बघतो की त्या ठिकाणी दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. स्ट्रीट लाईट बंद झाले, काय टेन्शन नाहीये, खेळू शकता तुम्ही. स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद झालेली आहे. आय थिंक काही फोकस सुद्धा बंद झाले. हो, या तोपर्यंत एक अनाउन्समेंट करतो. लाल मैदान मित्र परिवार आणि जनाब विशाल परब चषक 2 फेब्रुवारी आंतर इमारत क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रथम 8 संघांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश फी 1,500 रुपये, प्रथम पारितोषिक 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये. आणि या स्पर्धेत तुम्हाला जर सहभाग दर्शवायचा असेल तर दर्शन चव्हाण यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आंतर इमारत क्रिकेट स्पर्धा आहे 2 फेब्रुवारीला याच मैदानावर, आणि दर्शन चव्हाण यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. 5 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, आणि रूल असेल तो कंपल्सरी चेसिंग.
मॅच आपण कंटिन्यू करत आहोत. गोलंदाज सज्ज होतोय प्रभू. इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये आणि जातोय तो घोषांकी क्षेत्रात 2 धावेसाठी. 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन मदत जाऊन पोहोचली ती 6 वर. एक षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 43चं लक्ष आहे. एका षटकाखेर 6 धावा धावफलकावर. संघनायकाने आपल्या संघासाठी निश्चितच एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. प्रथमेश शेंद्रेने 43 धावांचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होईल. सिद्धेश तुळसकर. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. फक्त 4 षटकांचा खेळ शिल्लक राहिला. त्यानंतर प्राईड डिस्ट्रीब्युशन या स्पर्धेतील बाकी आहे. बिग बॅश चॅम्पियन जी बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेचा नाव उल्लेख आपण बघत आहोत. 11व्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक साईश फुलसुंदर. जेवढे लेफ्ट हँडर या स्पर्धेमध्ये खेळले त्या सर्वांनी इम्प्रेस केलंय. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, पॉवर पॅक शॉट पाठवलाय तो ब्रिजवर 2 धावेसाठी. धावसंख्या 8. लेफ्ट हँडरचा उल्लेख केला. श्रेयस यादवचा उल्लेख करेन. अथर्व फराटेचा उल्लेख करेन. साईश फुलसुंदर काय बॅटिंग केली आहे स्पर्धेमध्ये या फलंदाजांनी. मगाशी अथर्व फराटे सुद्धा त्याने उल्लेख केला जेव्हा त्याने मॅन ऑफ द मॅच घेतलं की लेफ्ट हँडरसाठी नंदनवन आहे मैदान. धावा भरपूर बघायला मिळतात त्यांच्याकडून. आणि तो फटका आपण कॉन्फिडन्स शॉट बघितला तो स्ट्रायकिंगला साईश फुलसुंदरचा. धावफलकावर 8 धावा. पुढचा चेंडू पुन्हा खेळून काढला ऑन साईडला कॉन्फिडेंटली. धावा मिळतील त्या 2. टायमिंग करायचं आहे फटक्याला आणि तेच दाखवते साईश फुलसुंदर. या ठिकाणी मी दिवसभर फटकेबाजी करू शकतो हा कॉन्फिडन्स त्याच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय. चांगली फटकेबाजी होते ग्राउंडवर. इव्हन सुरुवातीचे दोन्ही चेंडू प्रत्येक षटकात आपण बघतो की 2-2 धावेसाठी फटकेबाजी पाहायला मिळाली. सर्वप्रथम पहिल्या षटकामध्ये आपण प्रथम शेंद्रेला बघितलं. आता मात्र बघतोय तो म्हणजे साईश फुलसुंदरला बघतोय. धावसंख्या 10 डबल फिगर मध्ये अजूनही 33 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक ते 22. ओ व्हॉट अ शॉट. खोदून काढला फटका. ठोकलाय समोर. धावा बघूया किती मिळतील या चेंडूवर. कमिटी कन्फर्म करते चेंडू कुठे एकदम लँड होतोय, कुठे जाऊन पडतोय, कुठे निघून गेलाय. या गोष्टीची पडताळणी ते करतायत आणि बघायचं पंच यावर काय करणार. षटकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट शॉट. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मॅग्निफिसंट बॅटिंग. लेफ्ट हँडर जसा मी उल्लेख केला की डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅचरल ताकद घेऊन जन्माला आले असतात. क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतात आणि ताकदी द्विगुणित होते. आणि डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि या लाल मैदानावर पर्वणी घेऊन आलाय. नाव आहे साईश फुलसुंदर. नावाप्रमाणे सुंदर खेळ स्पर्धेमध्ये केलाय, सुंदर बॅटिंग केली आहे असा साईश फुलसुंदर जे तुम्ही स्क्रीनवर हा बघताय हा उद्योन्मुख चेहरा या चिंचपोकळीचा, या लालबागचा, या लाल मैदानाचा. मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिल्या दिवसापासून आपण निश्चितच कौतुक केलं ड्रेस कोडचं. व्हाईट अँड व्हाईट चांगलं कलर कॉम्बिनेशन. पुढचा चेंडू फुलटॉस बॅटर करून घेतला. ऑनसाइडला क्षेत्राच्या काय डीप मध्ये चेंडू कव्हर करेल. रिस्क घेत आहेत प्रथमेश. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्या 16. करंट रन रेट चांगला आहे. जसं मी उल्लेख केला की 43 करायचे आहेत. 8 ते 9 धावा तुम्हाला करायच्या प्रति षटका मागे. त्यापैकी 16 धावा अंकित झाल्या षटक क्रमांक 2 मध्ये. पुढचा चेंडू. हा चेंडू थोडासा दूर ठेवला आहे. बघितलं फलंदाजाने की चेंडू बाहेर निघतोय. लास्ट मोमेंटला बॅट दूर केली. लेग कटर बॉल होता. व्हाईटचा इशारा केलाय पंचांनी आणि धावसंख्येत भर. बॅट्समन पासून बचावतोय. गोलंदाजावर आपण बघतो थोडासा दबाव आहे म्हणजे सिद्धेश तुळसकरच्या. धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल सिद्धेशचा. फुलटॉस बॅटर करून घेतला. ऑनसाइड क्षेत्र त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय.
गुड फिल्डिंग बाय उदय सावंत. चेंडू गेला तो निर्धाव. धावसंख्या 17. 43चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. नेट टू नेट फाईट सुरू आहे. अथर्व 30ने दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही. मागच्या मॅच मध्ये समोरच्या संघातल्या तोंडातला घास हिरावून घेतलाय या संघाने. खोदून काढलाय. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरला. चिकी सिंगल कम्प्लीट. तर प्रकाश मांगम यांचं इथे आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमात आपण हा ड्रेस कोड बघत आहोत, हे किट बघत आहोत आणि आपण बघतोय की झीपर सुद्धा कमिटीला त्यांनी दिलेले आहेत. प्रकाश लिवा म्हणजे आम्हाला झीपर दिलेले आहेत, पण हे टी शर्ट आम्ही जे ट्रॅक बघत आहोत, एक किट बघत आहोत, त्या प्रकाश मांगम यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कमिटीच्या अंगावर बघतोय तुम्ही लिवा इव्हेंटचे तुम्हाला हे झीपर बघायला मिळत आहेत. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे, ब्लॅक अँड ऑरेंज. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होते. धावसंख्या 18 धावा. बॉलिंगसाठी बॉलिंग पॉवर प्ले घेऊन आलाय प्रभू सनस. 18 चेंडू आणि 25ची गरज आहे. लेफ्ट हँडर साईश फुलसुंदर स्ट्रायकिंग एंड लव बाय. 18-25 हे समीकरण आहे अर्णव 13 साठी. पहिल्या चेंडूवर चांगला फटका ऑफर केलाय. चेंडू उंच गेलाय. बघा या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच यावर काय सिग्नल करतायत आणि पंचांचा शिरा 2 धावेचा. 2 धावेचा हा फटका कॉन्फिडेंटली ऑफर केलाय, म्हणजेच गोलंदाज प्रभू सनसच्या विरोधात. पॉवर प्ले सुरू आहे. लेफ्ट हँडर साठी नंदनवन षटक असं मी म्हणेन. पुढचा चेंडू प्रभूचा. शॉर्ट पिच चेंडू फटका बनवला त्या ठिकाणी. इम्प्रोवाइज केलाय, डिपॉझिट केलाय स्क्वेअर लेग मध्ये. 22 धावा. 22 धावा धाव फलकावर. 43चं लक्ष. 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 मैदानावर कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय. कॉन्फिडन्स भरपूर काही पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स पूर्णपणे झळकतोय फलंदाजीमध्ये. नाव आहे साईश फुलसुंदर. आतापर्यंत या संघाची विजय घोडदौड कोणीच रोखली नाहीये, पण ती फायनल मध्ये बघायचं अर्णव 13 रोखणार का? त्या जिद्दीने ते मैदानाच्या बॅटिंग करतात. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स बोथ बॅट्समन. हो, लेग ग्लान्स मागे जातो चेंडू. फुल यांचा चेंडूचा लेग ग्लान्स केलाय, पण त्या ठिकाणी आपण बघितलं प्रोटेक्शन आहे. डॉट बॉल. थोडासा नाराज होतोय या फटक्यावर, या चेंडूवर. हा फटका मला एलिव्हेट करून खेळायचा होता. पुढचा चेंडू बाहेर निघतोय. लेफ्ट हँडर साठी लेग कटर होत आहे. भरपूर बाहेर आहे. वाईट बॉल. जसं मगाशी मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना बघतोय अथर्व फराटे मागची 2 वर्ष या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावून या वर्षी सुद्धा तो त्या रेसमध्ये जाऊन पोहोचलाय. थोडा जबरदस्त खेळ या फलंदाजाने केलाय. मागचे 3 सामने आपण जर मागे बघितले ना, तर या सामन्याच्या अगोदर ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली अत्यंत वाखाणण्याजोगी. 2 मॅच मध्ये तब्बल 92 धावा कुठल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या शर्यतीत जाऊन बसलाय तो म्हणजे मालिकावीराच्या. त्याच्या समोर आता साईश फुलसुंदर समोर उभा आहे. वेगवान चेंडूचा वेग उत्तर दिलाय. मिळतील त्या 2 धावा. फटक्यामधला तो साऊंड आणि खूप काही कॉन्फिडन्स देऊन जातो बॅट्समनला. कॉन्फिडन्स या संघाला मात्र अंतिम फेरीमध्ये घेऊन आलाय. कॉन्फिडन्स या संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत जिंकण्याची जिद्द दाखवतोय आपल्या बॅटिंग मधून. चेंज ऑफ पेस होता. फटका रोल केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो निघून परत इथे मागे बाहेर आलाय. पंच कन्फर्म करतायत या चेंडूवर. जर बाहेर आला असेल तर काय डिसिजन आहे याच्यावर निश्चितच ते विचारणा करतायत. डिक्लेअर आहे हो. 1 धाव डिक्लेअर आहे. त्यामुळे पुन्हा स्ट्राईक एंडला फुलसुंदरच असेल. धावसंख्या 26. 13 चेंडू शिल्लक. 17ची अजूनही गरज. नेट टू नेट फाईट. आमचे समालोचक मित्र अजय शुक्ला यांचं आगमन झालंय. अजय, स्वागत आहे आपलं.
इव्हन गतवर्षी या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी समालोचन केलंय. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. चौकार निश्चितच बघायला मिळेल. व्हॉट अ शॉट अगेन. मॅग्निफिसंट बॅटिंग, एक्सलंट टायमिंग. ज्या गोलंदाजाने स्पर्धेमध्ये आपली गोलंदाजी छाप सोडली, पहिल्या 3 मॅच मध्ये मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार पटकावला, त्याच्या विरुद्ध काय फटकेबाजी केली आहे. 12 में 13 पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलंय गोलंदाजी ती अनिरा 11 संघाची. मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी काय पार्टनरशिप. जसं मागाशी मी उल्लेख केला की मागच्या सामन्यामध्ये अर्णव 13ने समोरच्या संघाचा तोंडात अक्षरशः घास हिरावून घेतलाय. 30 धावा त्यांनी त्या संघासमोर डिफेंड केल्या 30 चेंडूमध्ये. अजून काय करायचंय. जवळजवळ ती त्यांच्यासाठी फायनलच होती, कारण अभि पलटण सारखा संघ त्या ठिकाणी समोर होता आणि त्या संघाला 30 धावा करू दिल्या नाही. तिथून कॉन्फिडन्स मिळालाय, तिथून मोमेंटम भेटलाय. अंतिम फेरीमध्ये आम्ही चांगली झुंज देऊ शकतो हा कॉन्फिडन्स त्या मॅच मधनं मिळालाय आणि ते अजूनही लढतायत. संघर्ष सुरू आहे. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स विथआउट लॉस. पहिल्या विकेटसाठी काय बेधुंद फटकेबाजी. धावसंख्या 30, गरज आहे 13 धाव्यांची. चेंडू शिल्लक आहे ते 12. हो हो, हा चेंडू चांगला होता, चांगला होता चेंडू. हलकीशी एज घेऊन गेला होता. ज्याप्रमाणे आपण बघतो की मोरल डाऊन झाले, खांदे झुकलेत अथर्वचे, त्याच्यावरनं हेच सिद्ध होते की त्या ठिकाणी हलकीशी एज होती, लिडिंग एज होती आणि झेल सुटलाय तो प्रथमेश शेंद्रेचा. कॅप्टनचा झेल सोडलाय. अर्पित कनगुटकर बोलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस फ्लिक आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. पण झुंज कायम ठेवली आहे, लढत कायम ठेवली आहे, फाईट दिली आहे मैदानावर. नेट टू नेट अर्णव 13ने शेवटच्या टप्प्यात येऊन सर्वांना सरप्राईज करणारा संघ, सरप्राईज करणारा परफॉर्मन्स आपण बघतोय अर्णव 13चा. नागपूर टाकेला पंच केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धाव घेतली नाहीये, धाव घेतली नाहीये, धाव घेण्याची संधीच देत नाहीये. चेंडू शिल्लक आहेत ते 9, करायचे ते अजूनही 12 धावा. या संघाचा जर प्रवास आपण बघितला तर लीग मध्ये पहिले दोन्ही सामने पराभूत झाला होता. एवढा काही फारसा प्रभाव नव्हता त्यांच्या खेळीमध्ये, पण ज्या अर्थाने ते मात्र ते अंतिम फेरी पोहोचलेत ना, ते सगळ्यांना अक्षरशः तोंडात बोट घालण्यासाठी भाग पडलाय. असा हा संघनायक जो ग्राउंडच्या मध्ये अजूनही संघर्ष करतोय, नाव आहे प्रथमेश शेंद्रे. चांगला कमबॅक गोलंदाजीत ना अर्पित करंगुटकर. लेंथ मिळत नाही, आपण बघतो की रिदम चुकलाय, मागे जावे लागते बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा, म्हणजेच अर्पितला. चेंडू शिल्लक आहे ते 9, करायचे ते 12 धावा. अप्रतिम सामना लंगराय मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये. 9 बॉल अँड 12 टू विन. हो, हा चेंडू चांगला होता, अप्रतिम चेंडूची फेक. चांगलं कमबॅक. असं वाटलं कुठेतरी होतं की अर्णव 13 संघाच्या बाजूने सामना झुकतोय की काय, पण नॉन गेटला आपण बघतोय की फलंदाज जो तडफडतोय स्ट्रायकिंगला येण्यासाठी. प्रथमेशच्या खांद्यावर सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी, पण तेवढा दबाव सुद्धा आहे. क्लोज फिल्डर लावले, दबाव वाढवलाय प्रथमेशच्या यंत्रेवर. मागच्या 4ही चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे. समोर एक्झिक्यूट केलाय व्ही शेप मध्ये, साऊंड चांगला आलाय आणि बघायचंय पंच यावर काय निर्णय देत आहेत, किती धावा मिळतील या चेंडूवर. सर्व खेळाडू एकत्र येतात, फक्त कॅप्टन डिसाइड करेल, कॅप्टन चर्चा करेल, कमिटी निश्चित निर्णय देईल. हा पत्र 2 धावा मिळतील, 2 धावा, कारण साऊंड इथपर्यंत आला होता, पत्र्यावर चेंडू जाऊन पडला होता. फटका चांगला होता, एलिव्हेशन थोडंसं कमी, थोडीशी ताकद कमी पडली. एलिव्हेशन अजून हवं होतं, जेणेकरून चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता. चेंडू शिल्लक ते 7, आता करायचे तर 10 धावा.
7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अर्पित करंगुटकर. समोर प्रथमेश शिंदे, कॅप्टन स्वतः संघनायक, जो अजूनही फाईट देतोय. नाबाद आपण बघतोय धावा आतापर्यंत कुठल्या दोघांनी त्या 33. हो, अभिप्रांत बॉडी चांगला फटका ऑफर केलाय. 2 धावेसाठी हा फटका जाईल निघून. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. सामना आलाय तो शेवटच्या षटकामध्ये. जिथे चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 6 करायच्या त्या 8 धावा. काय सामना, अप्रतिम क्रिकेट. शेवटचा सामना कसा असावा याचं अप्रतिम आणि उत्तम उदाहरण पाहतोय आपण, म्हणजेच बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 मध्ये. बॉलिंग वाला हा क्या है? शेवटचे 6 चेंडू शिल्लक 8 धावांची गरज. हरिवंश राय बच्चन यांची अप्रतिम कविता डोळ्यासमोर येते. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब नन्ही चिड़ी गाना लेके चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का उत्साह मनोरगों में सांस भरता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना करता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शंकर निवास या मित्रमंडळाने आम्हाला आमच्या कमिटीला मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही स्वतःचे आभारी आहोत. 6 चेंडू शिल्लक आहे. 8 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. काय मॅच आहे, काय कॉन्टेस्ट आहे. अंतिम सामना कसा असावा, तर बिग बॅश चिंचपोकळीचा असा असावा. व्हॉट अ मॅच. मागे वळून बघितलं नाहीये. पहिले दोन्ही सामने लीग मध्ये अजय शुक्ला हरला होता. बॅटिंग करणारा अर्णव 13 संघ, तिथून मागे वळून बघितलं नाही या संघाने. व्हॉट अ क्रिकेट. हो, व्हॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त लेग कटर. कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, एकाग्रतेची गरज आहे. आतापर्यंत चांगला किल्ला लढवलाय. मागच्या षटकातले काही चेंडूचे निर्धाव गेले, तो प्रेशर आता बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय. बॉलर कोण आहे? राज. गोलंदाज राज शिंदे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 8 धावांची अजूनही गरज. पण साईजचा कॉन्फिडन्स आता मात्र जाऊन स्वतः संघनायक प्रथमेश शिंदे वाढतोय. यू कॅन डू इट, वी कॅन डू इट, आपण करू शकतो. शंकर निवास यांचे आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. सरळ रस्त्यामध्ये आमच्या कमिटीला, आमच्या आयोजकांना मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. राज शिंदे पुढचा चेंडू घेऊन कामून एक्झिक्यूट केलाय. हा फटका आहे, हा कॉन्फिडन्स आहे, आणि हा कॉन्फिडन्स वाढवतोय तो निश्चितच अर्णव 13 या संघाचा. त्याच कवितेतला अजून एक कडवा आहे. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, मिट्टी उसकी हर बार खाली नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, ते प्रयत्न इथे मात्र जिकिरीचे बघायला मिळत आहेत. आणि काय बॅटिंग केली आहे. कौतुक करेन. ज्या संघाला आतापर्यंत लीग मध्ये कोणीच हरवू शकला नाहीये, त्या संघाला हरवण्याची ताकद ठेवतोय अर्णव 13. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू शिल्लक, 8 गरज आहे ती मैदानावर. 4 पे 6. 6 धाव्यांची. 4 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. श्वास रोखून ठेवणारा सामना. रबर स्टॅम्प शॉट. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. एवढे लूज चेंडू तुम्ही साईश फुलसुंदरला टाकू शकत नाही. तुम्हाला फुल नाही, पुष्पहार देऊ शकतो, एवढी धमक या बॅटिंग मध्ये आहे. बॉल जाना. चेंडूची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3 करायच्या त्या मैदानावर 4. व्हॉट अ मॅच. शेवटच्या टप्प्यापर्यंत चित्तथरारक सामना. इथे सुद्धा तेच आहे. प्ले ऑफ मध्ये जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. घड्यात वाजले 10:35. मेरे भाई सोते. सगळ्यांना आता उत्कंठ लागली, कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पूजेचं आयोजन आहे. आणि आता मी बघतो की फिल्डिंग पोझिशन काय आहे. पंच त्यावर निश्चितच लक्ष केंद्रित करतील. बघा, जेव्हा क्लोज फिल्डर उभे असतात ना, त्यांची शॅडो बॅट्समन पर्यंत पोहोचता कामा नये, इव्हन त्या विकेटवर येता कामा नये. या सूचना पंच निश्चित त्या खेळाडूंना देतात. तुमची जी शॅडो आहे ना, ती खेळपट्टीवर कुठल्याही प्रकारचं इथे मात्र कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी मात्र तुम्ही मध्ये येऊ शकत नाही बॅट्समनच्या. तेच पंच त्या खेळाडूंना सांगतायत. 3 चेंडू आणि 4 धावा. काय सामना रंगलाय. अप्रतिम लढत.
ज्या संघाने आपण जसं मी सातत्याने उल्लेख करीन की लीग मध्ये एकही सामना पराभूत झाला नाही अजय शुक्ला तो संघ फिल्डिंग करतोय. नाव आहे अनिरा 11. क्वालिफायरला पोहोचले, क्वालिफायर मध्ये मॅच जिंकले, थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचले. पण अपोनंट संघ याचं मी कौतुक करेन. शून्यातना जग निर्माण केलंय. 2 मॅच हरले, दोन्ही वेळेला मॅच हरल्यानंतर पॉईंट टेबलवर फक्त 0 होता आणि त्यानंतर ते 4 पॉईंट आणि त्या 4 पॉईंटच्या जोरावर हा संघ पोहोचलाय तो फायनल मध्ये. नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे योगेश अतद बंटी पाटील यांचं इथे आगमन झालंय. प्रिया पाटील यांचं आगमन झालंय. ओ चेंडू इथे काय होते बघूया. इथे काय होते, दबाव गोलंदाजावर लेगस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला आहे आणि उमेश पाटकर सिग्नल करतात वाईट बॉल. चेंडू शिल्लक आहे ते 3 धावा करायच्या ते 3. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये समोरच्या संघाला 30 धावा करू दिल्या नाही तो मोमेंटम आहे, ती ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे. संघ ना ग्राउंडच्या आतमध्ये अजूनही स्ट्रगल करतोय, झुंज देतोय, फाईट देतोय, एक पात्री अभिनय करतोय आणि साईश त्याला काय साथ देतोय मैदानावर. वॉट अ मॅच अँड वॉट अ कॅप्टनशिप बाय प्रथमेश येंद्रे. टॉस जेव्हा झाला, नाणेफेक जिंकल्यानंतर कॉन्फिडेंटली उत्तर दिलं की मात्र आम्ही प्रथम गोलंदाजी करू. लिडिंग एज आहे, हवे चेंडू आहे बघा त्या ठिकाणी. काय होत आहे, चेंडूची फेक नॉस्टंगी गेला आणि फलंदाज तिथे बाद होईल. इथे मोमेंटम चेंज झालाय, विकेट मिळाली आहे आणि जो सेट बॅट्समन होता त्याची मात्र विकेट काढली आहे. फलंदाज बाद होईल. आघाडीचा फलंदाज साईश फुल सुंदर बॅक टू डग आउट, रन आउट. सामना आता आलाय 2 चेंडूंनी 3 धावा. असं वाटलं की सामना आता सहज खिशात टाकेल की काय अर्णव 13, पण नियतीला मंजूर नाहीये, नियतीला ते मान्य नाहीये. युवराज भालेराव जे आमचे पंच आय थिंक त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. जर सामना इथे जिंकला तर म्हणजेच बॅटिंग करणारा अर्णव 13 ने तर साईश फुल सुंदरला ₹200 कॅश प्राइज दिलं जाईल. साईश बाद झालाय, पण साईशलाही पारितोषिक मिळवून द्यायची जबाबदारी आता मात्र वेदस्तू राणे आणि प्रथमेश्वर आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज. मी पुन्हा एकदा सांगतोय या मुवमेंटला प्ले ऑफ मध्ये फायनल जरी असेल, क्वालिफायर जरी असेल, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. प्रथमेश ऑन स्ट्राईक. हो पुन्हा लिडिंग एज. इथे काय होतंय बघूया त्या ठिकाणी. रनची संधी होती पण नकार दिलाय पंचांनी. काय होतंय, काय होतंय, फलंदाज कुठला बाद होणार बघूया त्या ठिकाणी. बॅट्समन क्रॉस झालाय की नाही याची चर्चा सुरू आहे मैदानावर. दोन्ही एंडला विकेट टाकल्या, दोन्ही एंडला विकेट वाकवलेल्या आहेत. कुठला फलंदाज नक्की बाद आहे आपण तिकडे लक्ष टाकूया. शंकर निवास मित्र मंडळ पत्र परिवार त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. एक मोठं पाठबळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय, खूप चांगलं सहकार्य त्यांनी केलंय, त्याबद्दल शंकर निवास मित्र मंडळाचे मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. एक धाव तर आय थिंक झाली आहे कंप्लीट. ज्याप्रमाणे बघतो की फलंदाजामध्ये चर्चा सुरू आहे, कुठला बॅट्समन आता ग्राउंडवर येणार, कोण इथे मात्र विजयी धाव घेण्यासाठी सज्ज होणार. चला चला लवकर निर्णय घ्या. अंपायर बॅट्समन कोण आउट आहे अपडेट करायचा आहे, कुठला फलंदाज बाद आहे आणि इथे अरे कौन आउट है, दोनों साथ में अंदर जा रहे हैं. चला फलंदाज लवकर ग्राउंडच्या आतमध्ये आहे जेणेकरून आम्हाला समजेल कुठला फलंदाज बाद आहे तो. वेदस्वी राणे की प्रथमेश येंद्रे. चला बॅट्समन पाठवा. यार जल्दी करो यार. 11:15 झालेत घड्याळात. बॅट्समन कोण आउट आहे? प्रथमेश बॅक टू डगआउट. तुम्ही आता चेंडू शिल्लक आहे तो मैदानावर 1 आणि 2 धावांची गरज आहे. मैच मैच अडकले. बॅट्समॅन नेम 1 चेंडू 2 धावा. बॅट्समन नेम प्लीज. यश मल्हार.
नावामध्येच यश आहे. बघायचं आपल्या संघाला यश मिळवून देतोय का, कारण एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कमबॅक खूप चांगलं केलं आहे षटकामध्ये गोलंदाज म्हणजेच राज शिंदेने. पहिल्या काही चेंडूवर निश्चितच कॉन्फिडेंटली फलंदाजी झाली होती, पण नंतर काही चेंडू मात्र बघितलं की बॅट्समनच्या रेंज पासून लांब होते, ते अंकित करू शकले नाही किंवा धावा इथे मात्र मिळवू शकला नाहीये. मिस टाइम झाले होते फटके, रनआउट झाले फलंदाज. चला मॅच स्टार्ट करा. 11:15 झालेत घड्याळामध्ये. सायकर वेदच तू येणार. इथे आउट केलाय ना, इकडे आउट झालाय तो, तिकडे जाताना आउट झाला, इकडे जाताना आउट झालाय. वेदर तू इथे येत होता, तो त्याला स्ट्राईक साठी धावला तिकडे. वेदर तुला दिला असं काय करतो, इथे आउट केला तात्या. वेदर तू येणार स्ट्राईक वर आणि इथे आउट दिला, तिथे नॉकआउट एक रन दिला ना माउंटर, एक रन आला. चला, एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. वेदस्तू ऑन स्ट्राईक, नॉस्ट्राईक विकेटला फलंदाज यश. वेदस्तू राणे ऑन स्ट्राईक. एक चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर राज शिंदेच्या. अप्रतिम लढत, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगलाय आणि जसा सामना हवा होता अंतिम फेरीमध्ये तो सामना प्रेक्षकांना दाखवला दोन्ही संघांनी. त्यामुळे दोन्ही संघांचं कौतुक. एक चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 2 धावेची. वेदस्तूर आणि स्ट्रायकिंग एंडला त्याचे शेजारी वाढलेत. प्रेक्षक जे कठड्यावर आहेत, प्लीज विनंती करतो थोडंसं मागे व्हा. एकच चेंडू बाकी आहे, प्लीज. कठड्यावर जे प्रेक्षक हात ठेवून बसलेत, हात ठेवून उभे आहेत, विनंती करतो थोडंसं मागे व्हा प्लीज. एक चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावांची गरज. बघायचं आता मात्र फटका कुठे फटकावणार तो वेदसूराने, कशा प्रकारे मॅचवर शिक्कामोर्तब करणार की राज शिंदेसाठी पुरेशा आहेत या एका चेंडूत 2 धावा डिफेंड करण्यासाठी. अप्रतिम लढत, चांगली लढत, चांगला संघर्ष, चांगली फाईट. चला फिल्डिंग सेट करा. 2 खेळाडू समोर क्लोज उभे केलेत. शेवटचा चेंडू. हो 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 हो, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि बघायचं त्या ठिकाणी काय घडलंय ग्राउंडवर. पंचाचा निर्णय, फलंदाज बाद, मॅच इथे जिंकली आहे अनिरा 11 या संघाने. अभिनंदन या संघाचं. अभिनंदन अथर्व फराटे. सलग 3ऱ्या वर्षामध्ये ही फायनल जिंकत असताना हॅट्रिक कंप्लीट केली आहे ते अथर्व फराटेने. अभिनंदन या संघाचं. अनिरा 11. फायनल काय हलका लाव, हलका आवाज. इधर इधर अरे बॉलर बता मेरे को. एक बॉलर बैटिंग. हेलो, हाँ बैट्समैन बॉलर बता मेरे को. बैट्समैन बॉलर कैसा बैट्समैन. अच्छा वो सब बता दूं. यार करने जाने क्या आपको जाना. बैट्समैन है अथर्व फराटे. उसने 149 किया.